युसुफ पठाण, प्रतिनिधी, मालेगाव, नाशिक. नांदगाव नगर परिषदेच्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षेबाबत नगर परिषद प्रशासनाने अत्यंत कडक पाऊल उचलले असून नगराध्यक्ष सागर हिरे यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित अधिकारी तसेच शहरातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक पालिका पार पडली. सदर शाळांच्या सद्यस्थितीवर चर्चा केल्यानंतर 1 महिन्याची मुदत दिली असून दिलेल्या मुदतीत शौचालयांची दुरुस्ती न झाल्यास लोकप्रतिनिधी, पत्रकार आणि नागरिकांना सोबत घेऊन शाळांची झाडाझडती घेतली जाईल. उत्तम सुविधा असणाऱ्या शाळांचा गौरव केला जाईल तसेच या नियमांचं पालन न करणाऱ्या शाळांवर योग्य कारवाई केली जाईल असा थेट इशारा त्यांनी दिला. बैठकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष सागर हिरे यांनी सर्व शाळा मुख्याध्यापक यांना सूचना करत शाळांनी शौचालयांना दरवाजे बसवणं, पाण्याची उत्तम सोय करणं आणि परिसर स्वच्छ ठेवणं बंधनकारक आहे. तसेच नशामुक्त अभियानांतर्गत शाळांमध्ये पथनाट्य, पोस्टर स्पर्धा, भाषण व निबंध स्पर्धांचं आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी असंही सांगितलं. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आणि स्वच्छतेशी खेळ करणाऱ्या शाळांवर थेट गुन्हे का दाखल करू नयेत असा संतप्त सवाल महिला बाल कल्याण सभापती ॲडव्होकेट विद्या कसबे यांनी उपस्थित केला. शाळेत किशोरवयीन मुलींसाठी सॅनिटरी पॅडची सोय आणि स्वतंत्र स्वच्छतागृहांची दररोज स्वच्छता आवश्यक आहे. प्रत्येक शाळेत सखी सावित्री समिती, विशाखा समिती आणि तक्रार पेटी सक्तीने सुरू करावेत. बालविवाह प्रतिबंध, आरोग्य आणि पोक्सो कायद्याबाबत विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित कराव्यात अशा सूचना केल्या. या बैठकीस पालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळासह शहरातील सर्व खासगी संस्थांच्या शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालिका प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मी कुठच्याही संस्थेला सोडणार नाही ही पहिली नोटडाऊन करून घ्या. जिथं जर विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या जीवाशी खेळ होत असेल, त्यांच्या सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये जर निष्काळजीपणा होत असेल तर मी सोडणार नाही. तुमच्या प्रायव्हेट संस्थेवाल्यांना विनंती आहे की वरती हे माझ्या भावना कळून दे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे नशामुक्तीचा. जे करतोय ते काय वैयक्तिक नाही, मलाही मुलं आहे, तुम्हालाही मुलं आहे. या शहरामध्ये आपल्या शहरातली जी नवीन पिढी आहे तिला अजून जग माहिती नाही काय, ती पिढी व्यसनाच्या आधी जाऊ नये यासाठी तुमच्या सगळ्यांची सहकार्याची अपेक्षा आहे. आपण जर नगरपालिकेला कळवलं की आपण बाबा आमच्या शाळेच्या बाहेर अशा प्रकारचं गुटखा असर, तंबाखू असर विक्री होतात, ते थांबवण्याची सर्वस्वी जबाबदारी ती नगरपालिकेची. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की आपापल्या शाळेमध्ये जे काही टॉयलेट्स असतील त्या टॉयलेटची साफसफाई, जसं आता मॅडम बोलल्या की त्यांच्याकडं प्रायव्हेट काही डेलिगेशन काही कर्मचारी आहेत किंवा काही शिपाई आहे, जे परमनंट आहे मॅडम, आणि तुम्हाला विनंती आहे तसं मी तुमच्या संस्थेला पत्रही देतो की त्यांच्यावर कोणतरी एकटाची नेमणूक करा आणि जे टॉयलेटची साफसफाई असेल, दरवाजे असतील, खिडक्या असतील, जसं सॅनिटरी पॅडच्या संदर्भामध्ये आमच्या महिला बालकल्याण सभापती यांनी ज्या सूचना केल्या त्या बाबतीमध्ये देखील कठोर निर्णय आपल्याला घ्यावा लागतील. ते आपल्या घरात लहान मुलं मुलगी त्या आपल्या शाळेतल्या मुलामुलींमध्ये आपले मुलं आपण बघा आणि पूर्ण काहीतरी त्यांच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये आपण देखील पावलं उचलावी तुमच्यासोबत आणि सर्वजण संपूर्ण नांदगाव नगरपालिकेची बॉडी तुमच्यासोबत आहे. शालेय पोषण आहाराच्या बाबतीमध्ये मला आमच्या सर्व नगरसेविका ज्यावेळेस प्रत्येक शाळेत गेल्या, शालेय पोषण आहाराच्या बाबतीत देखील आपण वैयक्तिक लक्ष घालावं. तसं आमच्या महिला नगरसेवकांची टीम ही वेळोवेळी प्रत्येक शाळेमध्ये येणारच आहे आणि शालेय पोषण आहाराची तपासणी करणार. मी महिला बालकल्याण सभापती तुम्हाला विनंती करतो, यावेळेस आपण सर्व महिला नगरसेविकांना घेऊन गेल्या, पण आता इथून पुढचा चेतन पत्रकारांना घेऊन, जेणेकरून त्या गोष्टीला चांगला असेल तर शाबासकी पेपरच्या माध्यमातून बोला आणि जर चांगला नसेल तर त्याचे वाभाडे बी निघूया म्हणजे भविष्यात. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.